ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस, कण कण में स्वाद, कण कण में भारत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज पुण्यात वचनपूर्ती सोहळा सुरू आहे। वेगवेगळ्या ठिकाणी महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। काहींच्या अकाउंटवर पैसे आलेत, काहींच्या नाही आलेत, पण आपण सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करू, सगळे रिव्ह्यूज घेऊ की नक्की काय चाललंय। कारण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, म्हणजे सरकारने इतका मोठा इव्हेंट केला आहे सगळ्याचा की अंगणवाडी सेविकांना वेगवेगळे टार्गेट्स देण्यात आले होते। त्यांना सांगितलं होतं की 10-10 जण तिकडून घेऊन यायचे आणि याच्या व्यतिरिक्त महिलाही बऱ्याच जणी स्वतःहून आलेल्या आहेत। कारण काही महिलांना सांगितलं की इथे आल्यानंतर पैसे वगैरे दिले जातील। इथे काही महिला आहेत। ताई कुठून आला मला तुम्ही सांगा? पिंपरीहून, रमाबाई नगर पिंपरी। बरं, मग आता पैसे आलेत का? काहीच नाही, पैसे नाही, काय नाही, काय नाही। एक दाखवलं, एक दाखवलं आणि पाण्याच्या बाटल्या देतात प्यायला आणि राजगिरीचा एक लाडू खा म्हणतात आणि जा। अहो पण अकाउंट तर आहे ना तुमचं? आहे ना, तरी पैसे नाही आले असं तुमचं म्हणणं? नाही आले अजून। फॉर्म कधी भरला होता? झालं महिनाभर झाला हा। मग आता काय हे खायची सोय तर केलेली दिसते। खायची सोय 2 राजगिऱ्याचे लाडू आणि दुसरं काय याच्यात खायला आहे ते बिस्किट आहे आणि काय ते फरस वेफर का काय आहे। काय खाणार त्याच्यात? पोट भरतं का भाऊ सांगा आता तुम्ही? आम्हाला म्हणले चला तिथं 3 टाइम नाश्ता आहे, जेवण आहे, सगळं आहे, तुम्ही चला काळजी करू नका। धुणं भांडीचं काम करून आम्ही तशाच साड्या गुंडाळल्या आणि इथं आलो। आम्ही एक आशानीच आलो की नाही आम्हाला पुढची योजना काय भेटणार आहे काय नाही। गरीब दुबळे आम्ही, एक विधू आहे, आमच्या घराने एवढं पाणी भरलं होतं आणि आम्ही आजारी बाई 5 दिवस मी जिजामातात ऍडमिट होते, लटपटत होते। त्यावेळी मी 5 दिवस जिजामातात ऍडमिट होते। कोण असं अध्यक्ष बघायला नाही आलं, आम्हाला विचारलं नाही। आज आमचे कसे हाल आहे कसे नाही सगळं माझं पाण्यात गेलंय। आम्हाला कोण विचारतं का भाऊ? आल्यावर तिथे पाणी आल्यावर कोणीच येत नाही, जे ते आपापल्या घरात राहतात। आमच्यासारख्या बाया कुठं जाणार? महिला कुठं जाणार सांगा? आता तुम्ही जवान आहे, ते जवान कमवणार खाणार। आम्ही धुणं भांडीचं काम करतो, धुणं भांडीच्या कामात काय पगार मिळतो का? जास्त पगार? त्या पगारात घर भाडं सगळं चालवा लागतं। आता मला सांगा, तुम्ही अपेक्षेने आले आहात, पैसे आलेत का मला तिथे सांगा? नाही आले पैसे, नाही आले आमचे पण। आम्हाला म्हणले चला मावशी पैसे येणार, असं होणार तसं होणार, सगळं साड्या देणार, कुकर देणार, काही बी उठवलं होतं। आलो ते एवढ्या लांबून आशेने, काहीच नाही। काय मिळालं का? साडी किंवा कुकर? काहीच नाही ना। हे काय लाडू भेटलेत, खात होती राजगिऱ्याचे खाल्ले, भुका लागले, 2-2 खाल्ले, 2-2 खाल्ले आणि बसलो। काय करायचं? तुमच्याही तोंडावरून दिसते तुम्ही लाडू खाल्लाय। बरं, मला हे सांगा, पैसे ट्रान्सफर झाले का? ते महत्वाचं आहे। नाही ना, महिना झाला नाही भरले, आम्ही नाही आले अजून। नाही झाले लाडू खातात? अरे चला ठीक आहे। नाही, सगळ्या लाडक्या बहिणीत सरकारच्या सगळ्या लाडक्या बहिणीत, पण त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं पाहिजे। लाडके भाऊ आले, त्यांना भेटले, हार घातले यांनी, किरणने। आम्ही चाललो आता, आम्हाला बघितलं गेले ते कशाला थांबते? टीव्ही लावली ना, टीव्ही लावली? हा, टीव्ही लावली ना, बघा। उपाशी मराने तर काही गवत आहे हिरवगार, बस म्हणते त्याच्यावर। असं झालं का तुमचं? बरं, तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठून आला आहात? बरं, पैसे आले अकाउंटवर? नाही आले, नाही। कधी फॉर्म भरला होता? हो, महिना झालाय, नाही आलेली। आज तरी पण का आलाय म्हणजे सगळे? आज आम्हाला बचत गटातर्फे सांगितलं होतं की इथं 3000चा चेक देणार आहे आणि साडी देणार आहे, असं सांगितलं हो होतं? असं सांगितलं होतं आणि आम्हाला सकाळी 9 वाजता घेऊन आलेले तिथं। 9 वाजता आलाय तुम्ही? 1 मिनिट, आता किती वाजले? आता 3 वाजून गेले। मग हे काय, हे खातो ना आम्ही। काय लाडू? बरं ठीक आहे, चला। नाही काय म्हटले? सकाळी नाश्ता जेवण हे ते देतो म्हटले आणि काही नाही, फक्त हे दिलेत आता जेवणाला पण मला सांगा, म्हणजे असं नाही, मला हे म्हणजे खूप सिरियस असेल असं झालं असेल तर मला एक तर पैसे आलेले नाहीत अजून, बरोबर? दुसरं, तुम्हाला खरंच हे सांगून आणलेलं आहे की तुम्हाला साडी आणि येणार आहेत? आमच्या फोनवर मेसेज पण आहेत ना, असे म्हणून आणलंय आम्हाला। काय साडी आणि चेक देणार तुम्हाला? हा, तुम्हाला काय सांगितलं? चेक देणार आहे 3000चा आणि साडी देणार आहे।
बरं मग आता सकाळी 9 वाजता आले तुम्ही, आता 6 तास झाले, मग आता फायनल चेक आलाय की नाही आलाय? नाही नाही, बरं साडी आम्हाला आतमध्ये पण बसायला जागा नाही मिळाली. आम्ही दिवस सकाळपासून इकडेच फिरतोय, इकडे जा तिकडे जा इकडे जा. साडी आली का नाही आली? नाही नाही, काय नाही. आम्हाला तेच सांगितलं होतं, चेक त्यांच्या हस्ते देणार, शिंदे साहेबांच्या हस्ते देणार आहे, साडी देणार आहेत म्हणून आम्हाला सकाळी 9 वाजल्यापासून आम्हाला आणले सकाळी 9 वाजल्यापासून म्हटले, बस थांबले 1 तास 2 तास तिथंच थांबले. त्याच्यानंतर आम्हाला आत बसायला जागा सुद्धा नाही, इथं असं बाहेर फिरायला लागलं. ते ठीक आहे, गर्दी इतकी त्यामुळे कदाचित असं असेल, पण मला हे खरंच विचारायचं आहे की तुम्हाला हे सांगून इथे आणलं? हे सांगूनच आणले. आम्हाला ज्यांनी आणलंय ना ते स्वतः आतमध्ये हॉलमध्ये बसलेत आणि आम्ही बाहेरच आहे. आम्हाला आतमध्ये घेतलंच नाही, त्यांनी नेलंच नाहीये. आजीबाई आलेत, कांताबाई रोकडे आपलं नाव आहे ना कांताबाई? हा नंबर पण तुमचाच आहे का, मोबाईल नंबर? हा तुमचाच आहे, बरं ठीक आहे. ऐका आता, तुम्ही कुठून आलात? पिंपरीहून. पिंपरीहून तुम्ही आला? हा. पैसे आले का? कुठे पैसे आले? नाही आले. कुठेच नाही ना. मोबाईल बारका मोबाईल आहे, त्याच्यावर येते का? नाही नाही, हे बघा तसं नाही. नाही बरं ऐका, अकाउंट आहे बँकेत? अकाउंट आहे बँकेत, बरोबर ना? फॉर्म भरलाय? नाही ना. फॉर्म नाही भरला? नाही ना. मग फॉर्म नाही भरला तर पैसे कसे येतील? मग बरं मग आज तुम्ही कशा आला इथे, कोणासोबत आलाय? ते हे काय आमचे लोक आले तर बचत गटचे हे. ओके, सगळ्या बचत गटाच्या लोकांसोबत आलाय, म्हणजे तुम्ही स्वतः बचत गटात काम करता? मी नाही करत दादा, नाही. आता म्हाताऱ्या माणसाला कोण घेत आहे? अगदी बरोबर. 65च्या वरती त्यांचं वय आहे, त्यामुळे ते हा वय किती? हे काय बरं हे तुम्हाला खायला तरी मिळालं का काही? नाही ना, हे गर्दी पण ते वाटतायत. वाटतात पण ते गर्दीला आहे ना. बरं नाही ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. ओके, हे तुमचं डॉक्युमेंट आहे, ठीक आहे. यांनी आधार कार्ड त्यांचं दाखवलंय, बर्थ इयर 1949 यांचं, 1900. ठीक आहे, 65 वय आपलं होऊन गेलं, त्यामुळे त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही असं अजून दिसतंय त्यामध्ये. ठीक आहे, पण मग आज तुम्हाला इथे काय सांगितलं होतं याच्या आधी? यायला सांगितलं होतं इकडे यायला. हा. आणि काय पैसे मिळतील सांगितलं का नाही? तसं काय नाही, पैशाचं काय नाही बोलले, पण यायला सांगितलं होतं, गाडी केली. बरं तुमचे पैसे आले का? आमचे पैसे आलेत. आम्हाला एकच मागणी आहे की साहेबाकडून की दारू बंद करा, कारण की दारू विषय आमचा ना भाऊ सुद्धा वाया गेलेला आहे, नवरा सुद्धा वाया गेला. दारू विषय की नाही आमच्या आम्हाला एकच मागणी आहे की दारू बंद करा, बाकी काही नाही. कोणत्या एरियातून आलात तुम्ही? चंदननगर एरियातून आलेले आहोत. दारू विषयी इतकं त्रस करा आम्हाला की नाही, घरामध्ये आज सुद्धा भेटना खायला. माझी आई आयुष्यभर दारूच्या याच्यामध्ये आम्ही की नाही कष्ट करून खाता. माझी आई सुद्धा अशीच केलेली आहे, आम्हाला पण तेच भोगावं लागले. फक्त दारू बंद करायला हवा सरकारला, एवढीच आमची विनंती आहे, लय विनंती आहे. यांच्या विनंतीचा मान सरकारने ठेवावा. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं, एकदा परत हा तुम्ही बोला एकदा. हा हा पाणी घराने शिरलंय, एका एका घरातले 4-4, 5-5 थांब. ते खरे घरात 2-2 त्यांचे घ्यायला पाहिजे का नाही? राशन द्यायला पाहिजे का नाही? आ काही नाही. त्याच्या हाती 6-7 पारदी दिला, अर्धा किलो, अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो गहू, अर्धा किलो साखर. त्याला भेटलं त्यालाच भेटलं. 10-5 लोकांना वाटी देत, फोटो काढून देतात आणि देतात वर. हा उजनवाल्याने म्हणे ते आमच्याकडे हप्ते त्यांनाच राशन वाटलं असं. हा आम्हाला काही नाही. आम्ही म्हणतो ना आम्ही पाण्यात, आमच्या घराने पाणी शिरलंय, काही नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्यांचे हप्ते तिथे सुरू आहेत त्यांनाच राशन वाटलं? हा त्यांनाच राशन वाटलंय, त्यांनाच वाटलंय उजनवाल्याने. हा आपल्या 10-12 नाव दिले आम्ही, 10-12 तोंड बघून राशन देतात. असं पण आहे? हा, आणि म्हणतात आमच्या हप्त्यात आम्हालाच भेटणार. त्यांचं काय होतं आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्वाचं काय आहे या संपूर्ण योजनेच्या बाबतीत एक समजून घेतलं पाहिजे. पैसे काही जणांना झालेत, काही जणांना नाही झाले, ही म्हणजे सत्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण मूळ मुद्दा काय या सगळ्यामध्ये की काही महिलांना खोटं सांगून इथे आणण्यात आलेलं आहे. आणि त्या महिलांचं असं म्हणणं आहे, त्यांना सांगितलं होतं की 3000 रुपयांचा चेक दिला जाईल, त्यानंतर साडी त्यांना दिली जाईल आणि त्यासाठी त्या महिला अगदी अपेक्षेने सगळे इथे आल्या. आता हे मागे तुम्हाला दिसतंय इथे फूडचं पॅकेट्स वाटले जातात, फार गर्दी झालेली आहे. आणि पाण्याचे पॅकेट्स, फूडचं पॅकेट्स हे सगळे आता इथून स्थानिक महिलांना वाटण्यात येतात. काहींना ते मिळालेत तर काहींना ते नाही मिळालेत. सकाळी 9 वाजल्यापासून महिला
इथे काही जण रांगेत उभे आहेत, काही जणी बाहेर बसत आहेत. आतमध्ये प्रचंड गर्दी आहे कारण खूप मोठा कार्यक्रम झाला आहे असं मला दिसतं. ओव्हरऑल हे प्रचंड महिला इथे सगळ्या पोहोचलेल्या आहेत आणि अर्थात काही स्वतःहून आले असतील किंवा जसं मी मगाशी आपल्या व्हिडिओत दिसलं असतंच की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना टार्गेट देण्यात आलेले होते. ते टार्गेट त्यांनी पण पूर्ण करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला आहे. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओंकार वाबळे, मुंबई तक, थेट पुण्यावरून.